झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। जी कधीच जात नाही ती जात असं म्हणत कित्येक पिढ्या गेल्या। सध्या अस्तित्वात असलेल्या 4 पिढ्यांना देखील जन्मापासून हेच बोधवाक्य ऐकवलं गेलं। मात्र आता चर्चा सुरू झाली आहे जातीला हद्दपार करण्याची। राजकीय आरक्षणाची आता गरज नाही म्हणून राजकारणातील आरक्षणाचा फेरविचार करावा आणि शाळेच्या दाखल्यावरून सुद्धा जातीचा उल्लेख काढून टाकावा असा विचार भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी मांडला आणि महाराष्ट्रामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं। ही भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकरांनी प्रॅक्टिकल गोष्टींचा नेमका कसा विचार केलाय? फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या विचारांना विरोध का होतोय आणि वर्षानुवर्ष आपल्या समाज व्यवस्थेचा भाग बनलेल्या जातीला केवळ कागदावरूनच नाही तर मनातूनही हद्दपार करण्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागेल यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया जाईल का जात या खास कार्यक्रमात। आणि सुरुवातीला आपण बघूया या मुद्द्यावर कुणी काय भूमिका घेतली आहे। जात ही सुद्धा माझ्या दृष्टीने एक नॅशनॅलिटी आहे। का जातीमध्ये आपण जर विचार केला तर न्याय देण्याची व्यवस्था होती, त्याची एक भाषा होती, त्याची एक संस्कृती आहे, त्याची एक नियमावली आहे आणि त्याची अंमल करण्याची एक सिस्टम आहे। तेव्हा नाही म्हटलं तरी जात ही असणारी एक नॅशनॅलिटी आहे, अशी एक परिस्थिती आहे। इंडियन नॅशनॅलिटी ही बिल्ड करण्याची गरज आहे आणि ती बिल्ड करायची कशी असेल तर त्याच्यामध्ये जात ही कॅज्युअलिटी त्याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जात ही जर कॅज्युअलिटी करायची असेल तर मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की ती शाळेच्या रेकॉर्डमधनं त्या ठिकाणी नष्ट झाली पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टानं झगडून जे काही कायदेशीर तरतुदी दलित उद्धाराच्या दृष्टीनं दलित माणसाला राजकीय हक्क प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ज्या काही करून ठेवलेल्या आहेत त्यालाच अशा पद्धतीचं आव्हान असताना त्यांच्याच घरातील एखाद्या माननीय व्यक्तीनं अशा रोमॅन्टिक कल्पना मानाव्यात हे काही मला बरं वाटत नाही। प्रकाश आंबेडकर जे बोलतात फार ते मनस्वी असतं परंतु त्याला व्यवहाराची जोड आहे असं मला वाटत नाही। त्यांना ह्या सर्व सूचना ज्या कोणी देतात ना ते पडद्या मागूनचे लोक दुसरेच आहेत। प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे ती भूमिका दलितांवर आदिवासींवर अन्याय करणारी आहे। तर त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख जर केला नाही तर जे त्यांना दलितांना मिळणारे शिक्षणामधलं आणि नोकऱ्यामधलं जे रिझर्वेशन आहे त्याचबरोबर पॉलिटिकल जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन पूर्णपणे संपुष्टामध्ये येईल। त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे दलित विरोधी भूमिका आहे आणि त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु सर्टिफिकेटवरून जात ही घालवली पाहिजे या मताशी आम्ही अजिबात सहमत नाही। त्या ठिकाणी धर्म आणि जात याचा उल्लेख त्या ठिकाणी असलाच पाहिजे। राजकारणात आणि ह्याच्यात जेव्हा हे संधी मिळाल्या सगळ्या पदं मिळायला लागलेली आहेत त्याच्यातनं अजून खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट व्हायचं तर ते चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून अनेक वर्ष ते जातीचा दाखला असल्याशिवाय किंवा जातीचे हे जे यादी केल्याशिवाय माहिती असल्याशिवाय ते होणार नाहीये। जर तरतूद नसेल तर तशी तरतूद करावी अशी असताना भाग होता परंतु बेसिकली इथला असणारा जो आहे तो महिलांना जो स्थान नाही धार्मिक दृष्टिकोनातून हिंदू धर्मामध्ये जे महिलांना स्थान नाही अशी असणारी जी अवस्था होती त्या अवस्थेतून बाहेर पडणं आणि मेंटॅलिटी बदलणं हा त्याच्यातला जो भाग होता त्या तरुण पिढीला एक नवीन आशय देणं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि या नवीन पिढीला नवीन आशय द्यायचा असेल आणि तो जो स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी शोधतोय नॅशनॅलिटी जी शोधतोय ती नॅशनॅलिटी कशाबरोबर क्लॅश होते हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। मी असं म्हणतो की भारतीय नॅशनॅलिटी ही जात ह्याच्याशी असणारं कॉन्फ्लिक्टमध्ये आहे। जोपर्यंत जात आहे तोपर्यंत देश उभा राहत नाही आणि जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देश उभा राहत नाही। ही जी भूमिका आहे ही भूमिका लोकांसमोर आली पाहिजे आणि ही लोकांसमोर येत असताना एक वर्ग आपल्याला दिसतोय की जातीच्या पलीकडे जाऊन आपलं जीवन जगतोय आणि त्याची नेक्स्ट जनरेशन जी आहे त्या नेक्स्ट जनरेशनला पुन्हा आपण असताना त्या जाती व्यवस्थेमध्ये ढकलतोय असा भाग आहे। आणि म्हणून जे जातीच्या बाहेर येतात आहेत
त्या जातीच्या बाहेर येणाऱ्या लोकांना त्यांच्या नव्या जनरेशनला पुन्हा जातीमध्ये ढकलू नये म्हणून असणारं मी मानतोय की त्यांच्यापासून आपण सुरुवात करू की त्यांच्या सर्टिफिकेटवरती असणारं जात राहणार नाही खरं ह्याला जो आणि विरोध ते करणारा- असणारा इथं मानवता म्हणून त्या ठिकाणी राहील. अगदी बाळासाहेब, याला विरोध करणारा जो घटक आहे, विशेषतः रामदास आठवलेंनी याला विरोध केलेला आहे, दलित पॅन्थरनी सुद्धा याला विरोध केलेला आहे, नामदेव ढसाळांनी याला विरोध केलेला आहे आणि या सगळ्यांचं म्हणणं एक आहे की तुमची भूमिका ही अत्यंत रोमॅन्टिक आहे, स्वप्नवत अशी ही भूमिका आहे, याला वस्तुस्थितीचं भान नाहीये. ह्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या अंदाजाने प्रॅक्टिकल पातळीवर हे कसं येणार? बाबासाहेब प्रश्न असा आहे की त्यांनी बाबासाहेब वाचलाय असं मला अजिबात वाटत नाही. मार्क्सवादा म्हणून असणारा बाबासाहेब बघण्याची असणारी कल्पना नामदेव ढसाळांची आहे. रामदास आठवलेंबद्दल मी काहीच बोलत नाही त्या ह्याच्यामध्ये, परंतु बाबासाहेब हैदराबादच्या एका ठिकाणी प्रेसला संबोधित करत असताना त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की ही घटना, राज्यघटना जी आहे ही आता असणारा कमकुवत पडत चालली आहे, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की या देशामध्ये प्रत्येक 25 वर्षानंतर नवी पिढी जन्माला येते. ही नवी पिढी जी आहे तिला नवीन आशय लागतो आणि त्या नव्या आशयाप्रमाणे तिला सरळ जगता आलं पाहिजे. आज माझं म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या असणाऱ्या कोबड्या ह्या फक्त काही जणांना मिळतात आहेत. म्हणजे सगळ्या दलित समाजाचं आपण असणारं जर ॲनालिसिस केलं तर त्याच्यापैकी 1% सुद्धा वर्ग असा आहे की ज्याला सर्व्हिसमध्ये लागत नाही. फ्रीशिप अँड स्कॉलरशिप घेणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे, ह्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु 99% असणारा दलित समूह जो आहे तो या सर्व्हिस रिझर्वेशनपासून बाहेरच राहिलेला आहे, त्याला काही त्याचा फायदा झालेला नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणाचा असणारा कन्सिडरेशन करताय हा त्याच्यातला एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की बाबासाहेबांनी जे पहिल्यांदा सुरुवात केलं इथे असणारं ॲनिलेशन ऑफ कास्ट, हो, त्याच्यामुळे असणारं ह्या जातीचं ॲनिलेट करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरुवात करणार आहात की नाही, तुम्ही आतापर्यंत केली नाहीत. हो, आता असणारा एक आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो मांडलेला प्रयत्न चुकीचा आहे की कसा आहे याची चर्चा करण्याच्या ऐवजी आम्हाला मिळालेले अधिकार कसे टिकले पाहिजेत आणि ते माझ्याच पुरते कसे मर्यादित राहिले पाहिजेत आणि हे जर गेले तर माझं काय होणार याच्या चिंतेतून असणारं जी काही टीका केल्या जाते त्याचं मला वाटतं असणारं फार लक्ष द्यावं असं मला काही वाटत नाहीये. झी 24 तास, एक पाऊल पुढे.